कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं. मराठी साहित्य संमेलनात बोलताना नीलम गोऱ्हेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप. गैरगुजरा लोकांकडे मी लक्ष देत नाही. लाडक्या बहिणींना पैसे का मिळाले नाही हे मर्सिडीजचे आरोप करणाऱ्यांनी सांगावं. उद्धव ठाकरेंचा नीलम गोऱ्हेंवर पलटवार. उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंना 4 वेळा आमदार केलं. गोऱ्हेंनी 8 मर्सिडीज दिल्या असतील तर पावत्या घेऊन याव्या. ठाकरेंवरील आरोपांनंतर राऊतांचं आव्हान. कोकाटेंच्या शिक्षेची प्रत अद्याप माझ्याकडे आली नाही. सगळ्या नियमांचं पालन करत कोकाटेंबद्दल निर्णय दिला जाईल. विधानसभा अध्यक्षांकडून भूमिका स्पष्ट. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी आव्हाडांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र. राहुल गांधी, सुनील केदारांवर तात्काळ कारवाई. आता कोकाटेंचं निकालपत्र पोहोचायला उशीर कसा होतोय? आव्हाडांचा सवाल. विधानसभा अध्यक्ष खोटच बोलत आलेत आणि आता कोकाटेंच्या बाबतीतही राहुल नार्वेकरांकडून इमानदारीची अपेक्षा नाही. संजय राऊतांची टीका. तर राऊतांचा अपेक्षाभंग होऊ देणार नाही, नार्वेकरांचं उत्तर. पालकमंत्री गणेश नाईकांच्या पालघर जिल्ह्यात प्रताप सरनाईक जनता दरबार घेणार. जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न सुटत असतील तर गैर काय? पक्ष आणि संघटना वाढवण्यासाठी मोकळी, सरनाईक यांचं वक्तव्य. ठाणे महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे. युतीबाबत वरिष्ठ निर्णय घेतील. भाजपचे माजी खासदार संजीव नाईक यांची प्रतिक्रिया. महायुतीच्या लोकांसोबत संघर्ष करावा लागतो. परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचं विधान. उदय सामंतांकडून ऑफर. रवींद्र धंगेकरांची कबुली. माझ्या डोक्यात अजून काही नाही. कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार. शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांवर रवींद्र धंगेकरांचं स्पष्टीकरण. रवींद्र धंगेकरांच्या मफलरवर धनुष्यबाण आला तर आवडेल. सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकदीनं काम करायचं असल्यास शिंदेशिवाय पर्याय नाही, असं धंगेकरांना निमंत्रण दिलं. मंत्री उदय सामंतांची माहिती. रवींद्र धंगेकर काँग्रेस सोडून जाणार नाहीत. व्यक्तिगत कामानिमित्त एकनाथ शिंदेंना भेटल्याचं धंगेकरांकडून स्पष्ट. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून विश्वास व्यक्त. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला धक्का. अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण काळे ठाकरेंच्या शिवसेनेत. मातोश्री निवासस्थानी किरण काळे आणि समर्थकांचा पक्षप्रवेश. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्चपर्यंत असणार. 8 मार्चला महिला दिनी महिलांच्या प्रश्नावर विशेष चर्चा होणार. तर 10 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार. महिला आयोग सदस्याविना महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या इच्छुकांची मोठी यादी. महायुतीमध्ये संघर्ष होण्याची शक्यता. जानेवारीत कार्यकाळ संपला असतानाही निर्णय अद्याप मिळालेला नाही. महिला आयोग फक्त फॅशन शो आणि कॉर्पोरेट पार्ट्यांमध्ये व्यस्त. महिलांच्या हत्येची प्रकरणं त्यांना दिसली नाहीत. असा आयोग बरखास्त करा. सुषमा अंधारेंचा हल्लाबोल. भारताविरुद्ध 16 षटकांनंतर पाकिस्तानच्या 2 गाड्यांच्या मोबदल्यात 70 धावा. हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर बाबर आझम बाद झाला. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.